यावर्षीचा गळीत हंगाम आता अंतिम टप्प्यात आलाय। पावसामुळे गळीत हंगाम उशिरा सुरू झाला, त्यामुळे मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत हंगाम चालण्याची शक्यता असल्यानं जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी ऊसतोडणी मजुरांच्या टोळ्यांचा मुक्काम मात्र कायम आहे। कोल्हापूर विभागात येणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात 23 आणि सांगली जिल्ह्यामध्ये एकूण 17 असे एकूण 40 कारखाने आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील 15 साखर कारखाने अद्याप सुरू आहेत, तर 8 साखर कारखान्यांचा गळीत हंगाम बंद झालाय। आत्तापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1,22,32,922 मेट्रिक टन ऊसाचं गाळप झालं असून त्यापासून 1,38,55,992 क्विंटल साखरेचं उत्पादन झालंय। सांगली जिल्ह्यामध्ये 75,71,660 मेट्रिक टन ऊसापासून 79,29,900 क्विंटल साखरेचं उत्पादन झालंय। गतवर्षी कोल्हापूर जिल्ह्यात 2,42,00,000 मेट्रिक टन ऊसापासून 2,17,00,000 क्विंटल साखरेचं उत्पादन झालं होतं। त्या तुलनेत यंदा गतवर्षीच्या निम्म्यानं साखर उत्पादनात घट झाली आहे। पातून एकूण 2,18,00,000 साखरेचं उत्पादन झालेलं आहे। याचं जर आपण गाळप हंगाम 2023-24चा जर विचार केला तर त्या कालावधीमध्ये या हंगामामध्ये 2,42,00,000 मेट्रिक टन ऊसाचं गाळप झालं होतं आणि साखरेचं उत्पादन जे आहे ते 2,54,00,000 क्विंटल इतकं झालेलं होतं। आज रोजी झालेलं गाळप आणि मागील गाळपाचा जर विचार केला तर यावर्षी साधारणतः टनेज कमी झालेलं आहे आणि परिणामी त्याचा यंदा ऊसाच्या उत्पादनासह उतार्यात सुद्धा घट झाली आहे। उन्हाच्या वाढत्या तडाख्याचा विचार करता या काळात तुटणाऱ्या ऊसाचा उतारा अपेक्षेपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे। एस न्यूजसाठी कॅमेरामॅन केदार भोसलेसह इक्बाल रेठरेकर।